सामन्याला सुरुवात. काही सर पॉवर प्ले एक ओव्हर. 3 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरुशेती आणि त्यांच्या विरुद्ध टीम जय बजरंग चिंबेपाडा. सामन्याला सुरुवात. करण गोलंदाजी मार्कवर तयार. सलामीची जोडी अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला बाली मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. करणला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. करण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर अर्जुन, नॉन स्ट्रायकर एंडवर बाली. गोलंदाज तयार. इथं टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी. एक धाव. मात्र धावफलकावर करणला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर करण. करणचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 2 या धावसंख्येवर. कामगिरी कशी होतीये ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. करण टाकलेला हा चेंडू अर्जुनच्या पाठमधून सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. एक धाव या बॉलवर. एका बाजूला जय बजरंग चिंबेपाडा आणि त्यांना फाईट करत असताना बेस्ट ऑफ बोरुशेती. हे दोन संघ एकमेकांच्या समोर. इथे सुंदर असा फटका आणि चेंडू सीमापार. षटकार. 6 धावा बालीच्या बॅटमधून. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 9. 3 षटकांचा हा सामना. सर्व लहान मुलं इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. करण गीते, साहिल भगत, हा जयदेव शिंदे जे मात्र उपस्थित आहेत. आणि सर्वांना विनंती, जर चुकून माईक तुम्हाला आवडत असेल, तो राहील असेल तुमच्याकडे, तर पहा. धावफलकावर धावसंख्या 9. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अर्जुन.
पहिला चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या चौफेर थंडीचं प्रमाण वाढले. आता शेकोटी देखील पेटवायला सुरुवात. संघाची धावसंख्या धाबलकावर आपण पाहताय ते 12 धावा. अर्जुन याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अर्जुन राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 गेलेला आहे चौकार. ओके. संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने. 16 धावा धावफलकावर. अर्जुन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे राखलेला हा चेंडू तिथे तिथे यष्टीरक्षण. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. पंचांचा इशाराला 22. 22च्या रूपानं 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 18 या धाबलकावर. 18 धावा धाबलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते दुसरं. गोलंदाज अर्जुन याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धाबलकावर धावसंख्या 18. शेवटचा चेंडू सेमी फायनल 2 मैदानामध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्व टीमचं सहर्ष स्वागत. कारण बक्षीस न्यायचं आहे मुरबाड ग्रामीणला. त्यामध्ये प्रथम क्रमांक मनुस्फोट बोरगाव. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतो आहे. चेंडू सीमा पार 4. 22 धावा. तदनंतर नवापाडा, ओजिवले, टोकावडे हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. ब्राईट्स ब्रदर्स, आंबेगाव, केटी बॉईज खेडले तळवली आणि महाज असे 7 संघ आहेत. धावफलकावर धावा 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचे. थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. रेवा गोलंदाजी मार्कवर तयार. 2 षटक 22 धावा. कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गेलेली नाही. अर्जुन आणि बाली ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट केलाय. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 24 या धावसंख्येवर. रेवाला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. 24 धावा. रिव्हर्स आणि इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार 6 रन. संघाची धावसंख्या वाढेल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड.
30 धावा धावफलकावर. रिबस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. सध्याच्या घडीला 30. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कुठपर्यंत हा धावफलक जातोय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. 30 धावा धावफलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 30 धावा. टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही जो मात्र बाकी आहे. $31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. एक टप्पा खात चेंडू सीमापार चौकार. जबरदस्त फटकेबाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते टीम बोरशितीची. 35 धावा धावफलकावर. इथे बिग हिट आणि बालीच्या बॅटमधून षटकार. 42 धावांचं लक्ष फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि साई स्पोर्ट खारबाव अर्थात ध्रुव 11 यांच्या विरुद्धमध्ये खेळण्यासाठी टीम चिंबेपाड्याला त्या डिपेंड होतात ते आपल्याला पाहायचं आणि ते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या संघाने एक जबरदस्त कामगिरी करत 56 संघांमधून या स्पर्धेमध्ये महाविजय भगवा चषकामध्ये नोंदवलाय. असे संघाचे संघ मालक डॉक्टर विवेक कराळे म्हणून स्फोट बोरगावचे. त्याचबरोबर त्यांच्या समेत पोलीस रवी अप्पा, हरी बाबरे, मेजर कैलास बाबरे, मोहनजी कराळे, दानाजी बाबरे, प्रसिद्ध सिंगर सचिनजी बाबरे, खांडपेचे प्रसिद्ध उद्योजक
सुभाषदादा रसाळ आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आज खूप मोठा जल्लोष बोरगावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण भगवा चषक 30व्या पर्वात 1,30,000 रुपयाचं प्राईज प्रथम क्रमांकाचं त्यांनी पटकवलंय. 18 चेंडू 42चं समीकरण. अठरा चेंडू 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे आहे. ते म्हणजेच सेमीफायनलचा अर्थात उपांत्य फेरीचा सामना जिंकून महाअंतिम सामन्यामध्ये धडक मारण्यासाठी जय बजरंग चिंबीपाडासमोर चांगली फलंदाजी झाली होती बेस्ट ऑफ बोरशेतीची. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. करण अर्जुन, बाबूशाह असते तर इथे चांगला डायलॉग त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केला असता. मेरे करण अर्जुन आएंगे या पद्धतीचा त्यांचा तो फेवरेट आहे. यावेळेसचा फटका चांगला आहे करणचा. या सामन्यामध्ये चांगली सुरुवात देण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा अत्यंत द्रुत वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडू अडवला त्यानंतर झाले फेकी. याच दरम्यान 2 धावा निश्चितच तिकडे पूर्ण होत असलेले आपण बघत आहात. मेगा फिनालेमध्ये कोणता संघ पोहोचेल आणि तो साईश कारभाव बरोबर खेळेल हे आपल्याला पाहायचं आहे. येणारे 17 चेंडू त्याचं उत्तर आपल्याला देतील. 17च्या अगोदर जर 40 कंप्लीट केले यानंतरच्या तर मात्र चिंबीपाडा जाईल. परंतु ते तितकं सोपं नसणार आहे आता, कारण वातावरण आपण बघितलं तर ते पूर्णपणे आता कूल झालेलं आहे. शांत वातावरण. हा चेंडू नो आहे ओव्हर स्टेपिंगचा. पंतांच्या वतीने घोषित केला गेलेला एक अतिरिक्त धाव मिळेल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अर्जुनने आजच्या रजनीमध्ये मला असं वाटतं हा दुसरा तिसरा ओव्हर स्टेपिंगचा नो हाताळलेला आहे. चांगली माहिती एंट्रिकच्या ऑपरेटरच्या वतीने मिळते. 17 more deliveries to be bowled by bowling side. 39 is the figure. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. फलंदाजी फार चांगली झाली पहिल्या डावामध्ये जर आपण विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या बेस्ट ऑफ बोरशेतीच्या वतीने. सोळा चेंडू 39 धावा हे समीकरण. गोलंदाज अर्जुन बागर पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. यावेळेस एक टप्पा घेताना चेंडू सीमा रेषा पार. चौकार. हेच फटके वारंवार प्रोड्यूस करावे लागतील. क्रीजचा अत्यंत चांगला वापर करतायत. पार्ट ऑफ द क्रीजने गोलंदाजी करतोय. एक अँगल क्रिएट होतोय. डावखुरे आताच्या फलंदाजाच्या समोर. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू फोर्सिबल हिट खेळला होता समोरच्या दिशेने. बघा हेच फुटवर्क वापरलेले करणने ज्या ज्यावेळेस फलंदाजी तो करत असतो. पुढचा पाय थोडा हवेमध्ये तो ठेवतो, त्यानंतर वेट ट्रान्सफर करतो. हे बघा फ्रंट लेग जरा बाजूला सरसावतो, त्यानंतर फटके खेळतो. परंतु का टेक्निक इथे ही राहिलेली आहे. चांगला पुन्हा एकदा वेट ट्रान्सफर करत असताना खेळलेला फटका स्ट्रेट लाईक अँड एरो ऑल द वे फॉर 6 रन्स. षटकार आलेला आहे. चौकारानंतर आलेला लगेचच षटकार. ही बघा ही आगली वेगळी शैली आहे खरं तर. ट्रिगर मोमेंटचा जर आपण विचार केला तर बॅटिंग कोचिंग मॅन्युअलमध्ये हे सगळं नाही. परंतु तुम्ही कोणत्या तंत्राने खेळता यापेक्षा तुम्ही धावा किती बनवता याला महत्व आहे. धावा कशा आले तरी त्या महत्त्वाच्या असतात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर अशा अनेक खेळाडू आहेत जे खेळताना ओबड-धोबड वाटतात परंतु धावा बनवतात. MS धोनी विषयी ते म्हणावं लागेल. फार अट्रॅक्टिव्ह फलंदाजी नसायची परंतु धावा मात्र कोऱ्याने खेचायचा. यावेळेस इथे आपण बघतो पुन्हा एकदा बॅकफुटला खेळणं जास्त पसंत करतायत मला असं वाटतं. करण ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. फ्रंटफुटलाही त्याला एकदा टेस्ट केलं होतं. ज्यावेळेस त्याने अत्यंत चांगला षटकार दाखवला होता. 13 चेंडू 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये
उरलेला आपण पाहू शकू जय बजरंग चिंबीपाडाच्या समोर. एक चेंडूचा खेळ आहे या षटकातील. समोरच्या दिशेने आणखी एकदा फोर्स केलेला आहे. प्रचंड ताकद या फलंदाजाने आणखी एकदा वापरले. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडूने केली आणखी एकदा सीमारेषेच्या वरून हवाई मार्गे सफर. महत्वाचा आणि निर्णायक षटकार. हा बघा, हा पुढचा पाय हवेमध्ये झुलतो आणि त्यानंतर वेट ट्रान्सफर करत असताना फटके खेळतो फलंदाज करण. करणचा आणखी एक प्रहार इथे गोलंदाजावर झालेला बघितला. बघा, ही शैली आगली वेगळी आहे. युनिक स्टाईल वी कॅन कॉल इट. डिफरंट, दुसऱ्यांपेक्षा फार भिन्न आहे, परंतु ती आता इथे फलंदाजासाठी चांगली राहिलेली आहे. यानंतर इक्वेशनचा जर विचार केला तर धावफलक आतापर्यंत 19 पर्यंत पोहोचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आपण बघत नव्हत. इट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा, या पद्धतीच्या अनेक म्हणी आपल्याला वापरता येतील. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. यानंतर साईश खारबाव इनॅक्शन असतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईश खारबावचे आधारस्तंभ आणि खारबाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी उपस्थित होतो. त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 800 केक कापले गेले होते. असे सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांचंही क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. विनंती असेल महेंद्र दादा या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुम्हाला हे निमंत्रण आहे. 12 चेंडू 23 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. उजव्या हाताच्या फलंदाजाचा हा प्रहार. इथे उंची मिळाली, अंतर मिळालं नाही आणि त्याचमुळे फलंदाजाला बाद होत असताना आपण बघू शकू. या अगोदर आक्रमण स्वीकारलं होतं करणने. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला जरूर. फुलल यांचा चेंडू होता, त्याला स्लॉकचा प्रयत्न करायचा होता फलंदाजाला. फटका चांगला खेळला गेला होता, परंतु प्लेसमेंट तितकी चांगली राहिली नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. अर्जुन बांगर तिकडे होते, त्याने टिपला झेल आणि फलंदाज इकडे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 19 runs on the board while chasing the massive target of 42 runs in 3 overs. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत, मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. हर्षद येत आहेत. तो वाढदिवस सोहळा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. रात्री 8 वाजता सुरू झालेला, पहाटे 3 पर्यंत लोकांची ये जा तिकडे सुरू होती. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला गेलेला हा फटका. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 10 चेंडूचा खेळ शेष. 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे 10 मध्ये 22. आता जेही करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी ते करावं लागेल करण कदमला, कारण त्यांच्याकडे अत्यंत चांगला अनुभव आहे. विशेषतः आक्रमकता त्याने शोधलेली आहे. पहिल्या गोलंदाजाच्या विरोधात अर्जुनला बॅकफुटवर ढकललं होतं. 19 धावा त्याने घेतल्या होत्या. त्याचमुळे आता त्याच्याचकडून अपेक्षा आहेत तिथून पुढे सामन्याचं चित्र कशा पद्धतीने आपल्या बाजूने केलं जाईल याचा विचार तो निश्चितच करेल. फटका अत्यंत चांगला आहे कव्हर ड्राईव्हचा. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चेंडू अडवताच फेकी झाली. एक धाव फक्त आणि फक्त मिळेल. बघा, आता इथून पुढे स्ट्रायकिंग एंड कोणत्या फलंदाजाकडे राहील हे सुद्धा महत्वाचं आहे. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं चांदे संघाने काही चुका केल्या होत्या, त्यामुळे त्यांना परास्त व्हावं लागलं होतं आणि त्यांना हरवणारा संघ बेस्ट ऑफ बोरशेती सेमीफायनल खेळतो. पाहिजे फायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल. 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. हर्षदने समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून समोर आले, टिपतायत झेल. याचबरोबर आणखी एक फलंदाजाला बाद असताना आपण बघू शकू. आणखी एक फलंदाज बाद. दुसरा आद्रा फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग चिंबीपाडाला
विजय धन्नूचं कौतुक करावं लागेल. अत्यंत चांगलं संगीत आपण ऐकवत आहात. संगीतामध्ये फार मोठी जादू असते. खिन्न आणि उदास मनाला संगीत प्रसन्न करत असतं. त्या प्रसन्नतेची गरज आहे आता. 8 चेंडू आणि 21 धावा. 2 चेंडूचा काही शेष आहे या षटकातील. चिंबीपाडा संघाला एकूण बनवायचे 42-21 पर्यंत पोहोचलेला डाव. यावेळेस इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेला फलंदाजाच्या वतीने. आता हा प्रवास फार खडतर बनलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण जितक्या धावा त्याने या अगोदरच्या 11 चेंडूंमध्ये बनवलेल्या आहेत, तितक्याच धावा त्यांना उर्वरित 7 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. अर्ध्या धावा बनलेल्या आहेत. आणखी अर्ध्या धावा बनवायच्या आहेत असं म्हणूया. परंतु अर्ध्या धावा बनवत असताना तुम्ही 11 चेंडू वापरलेत. उर्वरित शेष अर्ध्या धावा बनवण्यासाठी तुमच्याकडे 7 चेंडू शेष आहेत. तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. तो करत असताना यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने त्या वाकवल्या. याचबरोबर इथे आणखी एक फलंदाज बाद जय बजरंग चिंबीपाडा संघ अडचणीत सापडलेला आहे. तिसरा हादरा मिळतोय चिंबीपाड्याला. किंवा सेमीफायनलच्या ज्या मॅचेस होत्या, फायनलची मॅच होती मुरबाड ग्रामीणमधून, ती योग्य वेळेत समाप्त झाली होती. परंतु त्यानंतर मला असं वाटतं 1 ते दीड तासाचा वेळ तिकडे वायाला गेला. 2 तास जवळ-जवळ आणि तोच फटका बसतो इथे. समोरच्या दिशेने आणखी एकदा फोर्स केलेला आहे. इथे अंतर मिळत नाही, फक्त उंची मिळाली. टिपला गेलेला आहे जेल आणि आता प्रचंड पकड मजबूत झालेली आहे या सामन्यावर. फायनलच्या दिशेने आता इथे मार्गक्रमण करत असताना बेस्ट ऑफ बोरुशेती. फलंदाज करण कदम बाद. चिंबीपाडा संघ ज्यांच्या वतीने सौजन्यकृत केला जातो, चिंबीपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आतिश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण चिंबीपाड्याची जर्सी जर बघितली तर त्यावर लाल रंगामध्ये सरपंच असं नाव सुद्धा आहे. 5 मध्ये 21 बनवायचे आहेत. संपूर्ण गावाची प्रतिष्ठा सरपंच साहेबांच्या हातामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. बाली once again getting ready. 21 runs required to win. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे. आणखी एक फलंदाजाचा निराशाजनक अंत आपण बघतो. जय बजरंग चिंबीपाड्याला मिळालेला आतापर्यंतचा हा 5वा हादरा. ब्लॅक स्क्रीनच्या शेजारी ते जे 2 नमुने होते त्यांच्या वतीने अत्यंत चांगला डान्स झाला. परंतु ते आता मागे गेलेले आहेत. विनंती असेल थांबा तिकडेच. या पद्धतीच्या नृत्याची गरज आहे.
4 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. सामन्यावर मगर मिठी दिली गेलेली आहे ती म्हणजेच स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेतीच्या वतीने. चांगले खेळलेत आजच्या नाईटमध्ये. चढ उतार त्यांनी पाहिले. त्याचबरोबर विशेषत्वाने बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यामध्ये जे कडवं खरं तर जो कडवा प्रतिकार दिला होता चांदे संघाने तो प्रशंसनीय होता, स्तुत्य होता. कारण रन बॉल इक्वेशन चांदे संघाला गाठायचं होतं आणि तिथून तो सामना जिंकला होता बेस्ट ऑफ बोरशेतीने. चांगली गोलंदाजी त्याने सुद्धा केली होती. 3 मध्ये 20. फुलटॉस चेंडूचा योग्य वापर करता आला नाही फलंदाजाला. परिस्थिती आता फलंदाजीच्या विरोधात आहे त्यामुळे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जात नाहीत. येणारे चेंडू असणार आहेत 2. 20 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 60.00. 60चा रिक्वायर्ड रन रेट. 2 चेंडू शेष. फटका हा चांगला आहे. उशीर झालाय. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतले आणि चेंडू त्यापेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे फरार झालेले हा षटकार. जुन्या चेंडूची फेक करा. मॅच बॉल आलेला आहे असं वाटतं. नाही, हरकत नाही. तर तो अडकलेला आहे असू द्या. 1 मध्ये 14. याचबरोबर हा सामना इथे संपलेला आहे आणि स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती भगवा चषकाच्या ओपन ग्रामीण कॅटेगरीमधून महाअंतिम सामना खेळेल. अर्थात ते पोहोचलेले आहेत फायनलमध्ये. बेस्ट ऑफ लक स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. बेस्ट ऑफ लक. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन परेशजी घोरड. यस डीजे. इथे आपण निवडूया. फलंदाजी करताना 9 चेंडूंमध्ये 25 धावा, गोलंदाजी करताना 2 विकेट्स मिळवल्या. बाली भागरे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. बेस्ट ऑफ बोरशेती आपण लगेचच या. आपला संघ कर्णधार प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इकडे उपस्थित आहे. खारबाव संघाचा. ही 3 षटकांची लढत आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच खरं तर ही सूचना तुम्हाला देतो. 3 ओव्हर्स 1, 2 आणि 3. नाणेफेक संपन्न केली जात आहे. विनंती असेल भैरव मडवी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. स्वर्गंगा इव्हेंट्स अँड लाईट्सचे प्रोप्रायटर जा तुमच्या हस्ते या सामन्यातील महाअंतिम या स्पर्धेतील महाअंतिम सामन्याची नाणेफेक करावी ही विनंती.